रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद सर. सरांचं भाषण ऐकून मी खरंच निशब्द झालेली आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं म्हणतात ना, मातृभाषाच ही ज्याच्या त्याच्या हृदयाची भाषा असते, हे खरंच इथं सत्यात उतरताना मला पाहावयास भेटलं आहे. मी सरांना आवर्जून इथं सांगू इच्छिते आमच्या संस्कार शाळेबद्दल. आमची जी संस्कार शाळा आहे, आमचा जो संस्कार परिवार आहे, कशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांवर संस्कार करतो त्याबद्दल मी तुम्हाला इथं आवर्जून सांगू इच्छिते सर. मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपे दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले. त्याला केवळ अभ्यास नाही तर कसे वागायचे हे देखील शिकवले. अज्ञानावर ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज म्हणून प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. प्रत्येकात देव शोधला, प्रत्येकात देव शोधला. लेकरे आमचा विठ्ठल, शाळा आमची पंढरी. लेकरे आमचा विठ्ठल, शाळा आमची पंढरी. त्या पांडुरंगाचे आम्ही सारे शिक्षक वारकरी. संस्कार शिक्षणाची पताका घेऊन निघालो. खांद्यावरी ज्ञानाचा दीपक लावीत चाललो. घरोघरी परिवर्तनाच्या दिंडीचे सारे आम्ही मानकरी. त्या विठ्ठलाचे आम्ही सारे वारकरी, त्या विठ्ठलाचे आम्ही सारे वारकरी. यानंतर गुणगौरव सोहळा होणार आहे. तर मी विद्यार्थ्यांना